वेळ पहाटेच्या आधीचे शेवटचे मिनिट्स. दरवाजा हळूच उघडतो. आत मोठा जुना हॉल, मधोमध लाकडी टेबल, भिंतीवर पूर्वजांचे पोर्ट्रेट्स. सगळ्यांचे डोळे खाली वाकलेले, जणू त्यांनी आधीच निकाल दिलाय. विराज उभा होता, 18 ते 19 वर्षांचा. डोळ्यात घाबरेल पण आहे, पण त्या खाली काहीतरी तीक्ष्ण. टेबलवर एक जुना फाईल फोल्डर, त्यावर लाल शिक्का, सूर्यवंश प्रोजेक्ट फायनल सब्जेक्ट. विराज हळूच, तुम्ही दोघं नेहमी माझ्याबद्दल बोलायचाच, पण कधी माझ्याशी नाही. रुद्र पुढे येतो, पहिल्यांदाच त्याच्या आवाजात कमकुवतपणा. रुद्र, कारण आम्हाला वाटलं आम्ही तुला वाचवत आहोत. अर्जुन दाराजवळ थांबलेला. तो पुढे येत नाही. तो पाहतो दोघांना, भाऊ आणि प्रयोग. अर्जुन, नाही रुद्र, तू त्याला वाचवत नव्हतास. तू त्याला पुढच्या तुझ्यासाठी तयार करत होतास. विराज टेबलवरची फाईल उचलतो. त्याचा हात थरथरतो, पण तो उघडतो. कट्स, फोटोज, न्यूरल रिपोर्ट्स. 3 नावे. रुद्र फेल्ड, अर्जुन रिमूव्हड, विराज स्टेबल. विराजचे डोळे भरून येतात. विराज, स्टेबल म्हणजे काय? हसतो तुटक. मी माणूस आहे की प्रोजेक्ट? रुद्र काही बोलू शकत नाही. अर्जुन पुढे येतो, पहिल्यांदाच. तो विराज समोर उभा. अर्जुन हळू पण ठाम आवाजात, तू प्रोजेक्ट नाहीयेस, तू पुरावा आहेस की त्यांनी आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. विराजवर पाहतो. विराज, आम्ही, तुम्ही आणि तुम्ही, थेट तुम्ही दोघं कोण? क्षणभर शांतता पसरते. मग रुद्र बोलतो. रुद्र, मी तो ज्याने साम्राज्य वाचवण्यासाठी माणसं गमावली. अर्जुन, आणि मी तो ज्याने माणूस वाचवण्यासाठी साम्राज्य जाळायला सुरुवात केली. विराज मागे एक पाऊल घेतो. टेबलावरचा एक छोटा रिमोट उचलतो. विराज, मग माझी पाळी. तो बटन दाबतो. भिंतीवरचा जुना पोर्ट्रेट सरकतो. मागे एक स्क्रीन, लाईव्ह फीड, सिंघाण्या क्रॉप. ग्लोबल सर्व्हिस स्टेटस ब्लिंक करतं. फायनल अथॉरिटी ट्रान्सफर पेंडिंग. रुद्र दचकतो. रुद्र, हे अधिकार फक्त बोर्ड. विराज कटाक्ष टाकत, नाही, आजपासून फक्त. अर्जुनचे डोळे विस्फारतात. अर्जुन, विराज तू काय करतोयस? विराज शांत, खूप शांत. विराज, निवड करतोय, जशी तुम्हाला कधीच करू दिली नव्हती. तो दोघांकडे पाहतो. विराज, एक जण सत्य जाळतो, एक जण सत्य उघडतो. पण दोघांनीही मला कधी विचारलं नाही मला काय हवंय. क्षणभर पावसाचा आवाज वाढतो. पहाटेची पहिली फिकट रेषा खिडकीतून आत येते. विराज, आज सिंघाण्या नाव वाचणार नाही ना? जळणार. आज ते बदलणार. स्क्रीनवर झळकतं. अथॉरिटी ट्रान्सफरेड. तिचं 3 भावांचे चेहरे, 3 वेगवेगळे भाव, एकच रक्त. सकाळची पहिली किरण. स्क्रीनवर अथॉरिटी ट्रान्सफर कंप्लीट झाल्यावरही कुठलाही अलार्म नाही, कुठलाही गोंधळ नाही, फक्त शांतता. रुद्र हळूच म्हणतो. रुद्र, हे अधिकार घेतलेस, पण याचा अर्थ माहीत आहे ना? विराज स्क्रीन बंद करतो. पहिल्यांदाच तो भाऊ म्हणून बोलतो, सब्जेक्ट म्हणून नाही. विराज, हो. याचा अर्थ मी तुमच्यासारखा होणार नाही. अर्जुन एक पाऊल पुढे येतो. अर्जुन, मग तू काय करणार? विराज टेबलावरचा सूर्यवंश प्रोजेक्ट फोल्डर उचलतो. तो फाडत नाही, तो आगीत टाकत नाही. तो फोल्डर रुद्रच्या हातात देतो. विराज, हे तुमचं आहे, कारण हे तुमचं पाप आहे. मग तो अर्जुनकडे वळतो. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.